सोहेल सर, बोला. महाराष्ट्र सरकार द्वारा महाज्योती संस्था अंतर्गत 10वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि दररोज 6 गिगाबाईट डाटा दिला जाणार आहे. मागील वर्षी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना टॅबलेट दिले गेले होते आणि या वर्षी सुद्धा 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जात आहे. तर मग तुम्ही सांगाल का की मी यासाठी अर्ज कसा करायचा? हे खूप सोपं आहे. तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवर पण करू शकता. या मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवतो. यासाठी गुगल वरती सरकारी CNC सर्च करा आणि या वेबसाईटला ओपन करून सरकारी काम वरती क्लिक करा. आता सरकारी योजना सेक्शन मध्ये मोफत टॅबलेट योजनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. ज्यानंतर परिपत्रक वरती क्लिक करून योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता वाचून घ्यायची आहे. आता रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करून इथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि सबमिट करा. त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल. त्यामध्ये तुम्हाला विचारली गेलेली संपूर्ण माहिती आणि काही कागदपत्र अपलोड करून या फॉर्मला सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची 4 ते 5 प्रिंट काढून ठेवायची आहे. कारण टॅबलेट वाटपाच्या वेळी तो फॉर्म द्यावा लागणार आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मोफत टॅबलेट मिळून जाईल. तुम्ही हा अर्ज करणार का ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आपल्या 10वी पास विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा.